नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ASO PSI STI संयुक्त पूर्व परीक्षा 2017च्या बुद्धिमत्ता व अंकगणिताच्या 15 प्रश्नांची स्पष्टीकरण पाहणार आहोत। तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा आणि सर्व अपडेटसाठी हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मग लागलीच पहिला प्रश्न पाहूया। चला बघूया आपण 86वा प्रश्न। पहिल्या ओळीमध्ये अंक प्रतीके दिलेले असून दुसऱ्या ओळीमध्ये अक्षर कोड दिलेले आहेत, म्हणजे अंक आणि प्रतीक इथं खाली दिलेले आहे। अंक व प्रतीक समूह $1, 8, 9, 6 आणि कॉपीराइट याच्यासाठी काय कोड येईल हे तुम्हाला शोधायचं आहे। जर हे इथं अटी ह्या जर अटी दिल्या नसत्या तर आपण नक्कीच काय केलं असतं, ह्या वरून डायरेक्ट आपण घेतलं असतं। पण आता इथं अटी दिल्यात, पण ह्या अटी कशावर आहेत माहिती आहे का? पहिलं अक्षर काय आहे आणि शेवटचं अक्षर काय आहे यावर ह्या अटी दिलेल्या आहेत। मग आता इथं जर आपण बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, हे पहिलं जे अक्षर आहे हे पहिलं, तर हे काय आहे? प्रतीक आहे। पहिलं प्रतीक आहे आणि शेवटी सुद्धा प्रतीकच आहे, म्हणजे पहिलं आणि शेवटी दोन्ही पण काय आहेत? इथं प्रतीक आहेत, प्रतीक बरोबर। इथंही प्रतीक आणि सुरुवातीला सुद्धा काय आहे? इथं प्रतीकच आहे, डॉलर म्हणजे ह्या चारही अटीपैकी एकही दोन्ही प्रतीकासाठी असल्यावर नंतर काहीच नाहीये। म्हणून मी काय करणार, सरळ सरळ इथं वर पाहणार आणि उत्तर लिहिणार। मला सांगा, ह्या इथं डॉलरच्या खाली इथं काय दिलेलं आपल्याला? R, 1चा कोड काय दिला बघा? Q, हा 8चा कोड काय आहे? J, त्याच्यानंतर हा 9चा कोड काय बघा? 9चा कोड आहे T आणि 6चा कोड बघा काय आहे? 6चा कोड N, हा इथं 6चा कोड N दिलाय आणि कॉपीराइटचा कोड H। तर या पद्धतीनं तुमचं उत्तर RQJTNH हे इथं पर्याय क्रमांक 2। तर 2 हे तुमचं इथं या ठिकाणचं उत्तर असणार आहे। तर आपण बघूया हा आजचा दुसरा प्रश्न, 87वा प्रश्न। खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल? तर बघा इथं वर्तुळ दिलेले आहेत, वर्तुळामध्ये 2, 1 आणि 7 दिले, 3, 1, 26 दिले, 4, 1 आणि इथं येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे। जनरली इथं येणारी संख्या इथं जर बघितलं तर मोठी संख्या, म्हणजे ह्या दोघावर काहीतरी प्रक्रिया करून इथली संख्या आली पाहिजे। मग याच्यासाठी या 2 हिंट दिलेल्या असतात, त्यांचा वापर करा। इथं जर मी बघितलं 7 हा कसा आला, म्हणजे इथं 2चा घन वजा 1 म्हणजे 8 वजा 1 बरोबर 7। तर ही पहिली संख्या इथं 7 आली। 3चा घन किती होतो सांगा? 3चा घन 27 वजा 1 बघा, 27 वजा 1 इथं काय येणार आहे? 26। तर इथली मधली संख्या इथं 26 आली, मग नक्कीच म्हणून माझं उत्तराचा पर्याय बघा 4चा घन वजा 1, 4चा घन 64 वजा 1 म्हणजे माझं उत्तर 63। पर्याय क्रमांक 2 हे माझं इथं या ठिकाणी उत्तर असणार आहे। आपण पाहू पुढचा प्रश्न। तर हा बघा 88वा प्रश्न। दिलेल्या संख्या मालिकेतील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। तुम्हाला या संख्या मालिकेमध्ये येणारा रिकाम्या जागचा आपल्याला योग्य पर्याय, तर येथे बघा, तर या संख्या कशा आल्यात जर रिलेशन बघितलं यांचं तर लक्षात येईल तुमच्या की 4ची दुप्पट करा, 4ची दुप्पट आणि 4ची दुप्पट किती? 4 दुनी 8 आणि प्लस 1 आलेला आहे। 4 दुनी 8 आणि प्लस 1 किती झाले? 9। आता इथं 9ची दुप्पट 9 दुनी 18 आणि त्याच्यामध्ये -1 करा, बरोबर। 9 दुनी 18 वजा 1 17 आलं। आता 17ची दुप्पट करा, 17 दुनी 34 प्लस 1, 17 दुनी 34 आणि 1 किती झाला? 35। आता 35ची दुप्पट, पण मात्र इथं लक्षात ठेवा प्लस 1 नाही -1 करावं लागेल। मग 35 दुनी 70 वजा 1 69 इथं येणार आहे। आणि इथं बघा 69ची दुप्पट 138 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवा, 139 आहे तुमचं उत्तर। म्हणून पर्याय क्रमांक तुमचं 69 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे इथं उत्तर असणार आहे। हा प्रश्न रिपीट झालेला आहे, हा MPSC प्री 2012 मध्ये विचारलेला जसा तसा प्रश्न आला आहे। ठीक आहे, आपण पाहू पुढचा प्रश्न। तर हा बघा 89वा प्रश्न। प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा। आता इथं प्रश्नचिन्ह इथं आहे, 2 आणि 3 वरून इथं काय आहे ते बघा, पण याच्यासाठी आपल्याला 1, 2, 3 हिंट दिल्यात, नक्कीच तुम्हाला अर्थ कळेल। 1 आणि 5 वर काय केल्यावर 126 येतात। असं जर एखादं वर्तुळ असेल, इथं A, इथं B आणि इथं स्टार असेल, तर मित्रांनो स्टार बरोबर A घन अधिक B घन असा हा इथला नियम आहे। स्टार बरोबर काय म्हणतोय मी? A घन अधिक B घन। मग मला सांगा इथं हा 9, 1चा घन आणि 2चा घन 8 आणि 1 9 आलं, 3चा घन 27 आणि 1चा घन 1 28 आलं, 1 आणि 5 दोघांच्या घनांची बेरीज 126 आली। मग इथं नक्कीच 2चा घन अधिक 3चा घन आपलं उत्तर, 2चा घन 8, 3चा घन 27, दोघांची बेरीज नक्कीच 35। पर्याय क्रमांक 4 हे इथं आपलं सरळ सरळ उत्तर असणार आहे।
90वा प्रश्न, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 65, 126, 217, 344 आणि इथं काय? तर इथं जर बघितलं तर मित्रांनो लगेच लक्षात येईल, हा 65 नसून हा 4चा घन 64 आणि 1 65 आहे. हा 126 नसून 125 आणि 1 26, 6चा घन 216 आणि 1 17, 7चा घन 343 आणि 1 44. नक्कीच इथं 8चा घन, बरोबर का? 8चा घन अधिक 1 नक्कीच 512, बरोबर. 512 अधिक 1, 512 अधिक 1 आपलं उत्तर 513, पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर असणार आहे. तर हा 91वा प्रश्न बघा, गुणिलेचा अर्थ वजा, गुणिले म्हणजे वजा आहे, भागिलेचा अर्थ अधिक, भागिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे भागिले, वजा म्हणजे गुणिले. तर खालीलपैकी कोणतं समीकरण बरोबर आहे? मग आता इथं बघा बरोबर असणारा पर्याय क्रमांक 2 आहे. मग तिथं मी चिन्ह डायरेक्ट ठेवून टाकतो. 8 भागिले 10 बघा, हे दुसरा पर्याय इथं लिहितो मी. 8 भागिले 10 वजा 3 अधिक 5 गुणिले 6 बरोबर 8. तर ह्याचं उत्तर, ही पदावली जर सोडली तर ह्याचं उत्तर 8 येतं का चेक करायचं आहे. मग आता काय म्हणलं त्यांनी, भागिलेच्या जागी काय घ्या, भागिलेच्या जागी काय घ्या, अधिक म्हणून इथं अधिक घेतलं, बरोबर. वजाच्या जागी काय घ्यायचे मला, गुणिले, इथं गुणिले घेतलं. अधिकच्या जागी काय घ्यायचे मला, भागिले, का इथं भागिले घेणार. आणि गुणिलेच्या जागी नक्कीच वजा घेणार. आणि ही पदावली सोडवताना कंचे भागू बेव ह्या पद्धतीनं बघा, डावीकडून उजवीकडे जाताना मला हा पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. म्हणजे बाकी तसंच 8 अधिक 10 31, हे भागिले 5 वजा 6. आता इथं जर बघितलं, ह्या दोघात बेरीज, ह्या दोघात भागाकार, ह्या दोघात वजा बाकी. कंचे भागू बेव म्हणजे जिथं तुम्हाला पहिल्यांदा कंसामधील गुणाकार भागाकार सगळा करून घ्या. हा भागाकार 8 तसंच ठेवा. 5 न 30ला भाग द्या, 6 आलं, वजा 6, हे वजा 6 अधिक 6 कॅन्सल, उत्तर आपलं 8 म्हणजेच 8, बरोबर. दोन्ही मग बरोबर आलेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. तर इथलं 2 हे माझं या ठिकाणी उत्तर असणार आहे, की ज्याच्यामध्ये ह्या सांगितल्याप्रमाणे बदल केले की येऊन जातं आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न. तर इथं मित्रांनो बघा 92वा प्रश्न, आकृतीमधील संख्या विशिष्ट नियमानुसार आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. 3, 5, 8, 12 जनरली मध्यभागी प्रश्नचिन्ह आहे. याचा अर्थ ह्या 2, 9 आणि 10वर तुम्ही काहीतरी प्रक्रिया करा जेणेकरून तुमचं मधलं उत्तर आलं पाहिजे. याच्यासाठी ह्या 2 हिंट. सरळ सरळ इथं काय माहिती आहे का, जर हा त्रिकोण असेल, इथं A, B, C आणि हा इथं स्टार असेल, तर स्टार बरोबर मित्रांनो A गुणिले B गुणिले C तिघांचा गुणाकार करा बाहेरच्या संख्यांचा, म्हणजे 8 त्रिक 24, 24 पाच्या 20चे, आणि सरळ सरळ ह्याला भागिले 10 करा. म्हणजे बघा इथं काय झालं सांगतो, 3 8 24, 24 8 120, 120ला 10 भाग दिलं, उत्तर 12 आलं. 4 7 28, 28 5 140, बरोबर. 140ला तुम्ही आता 10 भाग द्या, उत्तर 14 आलं. मग नक्कीच मला इथं स्टार बरोबर, इथला प्रश्नचिन्ह बरोबर. 2 गुणिले A म्हणजे 2, B म्हणजे 9, C म्हणजे 10 आणि छेदामध्ये मला 10 घ्यायचाच आहे. 10 गेलं, 9 2 18. तर माझं उत्तर पर्याय क्रमांक 3 18 हे त्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे काय केलं कळलं का, सगळ्याच बाहेरील संख्यांचा गुणाकार करा आणि त्याला 10ने भाग द्या. ओके. हा 93वा प्रश्न बघा, खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा. तर इथं 24 6 48 12 96 24 आणि इथं येणारी संख्या तुम्हाला शोधायची. अतिशय सोपं उदाहरण आहे. 24 दुनी 48 गुणिले 2 करा, 48 दुनी 96 आणि नक्कीच 96 दुनी इथं येणारा जो बॉक्स आहे ना, हा इथं 96 दुनी 192. तर इथं त्याची दुप्पट 192, पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणचं उत्तर असणार आहे. आणि पुन्हा इथं 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 दुनी 48, अजून जर पुढं संख्या असते तर 48 आली असते. ओके, आपण पुढचा प्रश्न पाहू. खालील संख्यांच्या 2 ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे त्या खालील प्रत्येक ओळीचं मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. संख्यांचा हिशोब डावीकडून तुम्हाला उजवीकडे करायचा आहे. ओके, एवढे मोठे नियम दिलेले आहेत. हे ह्या 2 ओळी दिलेल्या आहेत. आता इथं हा प्रश्न सोडवण्यासाठी बघा, ह्या ओळीची तुम्हाला किंमत काढावी लागेल. तर ह्या ओळीची किंमत कशी काढायची, ही तर नियम दिलेले आहेत आपल्याला. तर बघा नियम कसा आहे बघा, तर ही पहिली जी संख्या ना, ही पहिली संख्या 3 अंकी संख्या आहे 125, आणि त्याच्या समोर आलेली जी संख्या 64 आहे, एक वर्ग संख्या आहे. मग याच्यासाठी काय नियम आहे, तर चौथा नियम आहे. जर एका 3 अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी 2 अंकी संख्या असेल तर दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे. म्हणजे आता मला जर ह्या ओळीची किंमत काढायची असेल तर बघा मी काय करेल, आणि पहिल्या ओळीचं मूल्य x आहे तर दुसऱ्या ओळीचं मूल्य काढा. आता पहिली जी ओळ आहे ना, ह्या तिघावर प्रक्रिया करून तुमचं उत्तर x येणार आहे. मग इथं x ची किंमत ठेवायची,
नंतर ह्या दोघांवर प्रक्रिया करून जे उत्तर येते ते येणारी संख्या आणि ही 39 या पद्धतीनं. तर आता बघा 125, 64 आणि 33 आहे. पहिल्यांदा तुम्हाला ह्या दोघांचं मूल्य काय आहे ते काढायचं. ओके बघा, तर 125 ही 3 अंकी संख्या आहे बरोबर, आणि 64 ही वर्ग संख्या आहे. मग तेव्हा असं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावं. म्हणून 125 वजा 64 ही तुम्हाला आता काय करायचे, वजाबाकी. तर 5 मधून 4 गेले 1 राहिले, 12तून 6 गेले 6 राहिले, म्हणजे आता किती आलं इथे 61. ओके, तर आता हे उत्तर 61 आलं. तर ह्या दोघांचं उत्तर किती आलं 61. आता 61 आणि ह्या 33 वर काय होते बघा, 61 आणि पुढं 33. मग आता ही विषम संख्या ही विषम संख्या बघा, जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर त्या दोघांची बेरीज करावी, म्हणजे तिसरा नियम वापरायचा. आता ही एक विषम संख्या ही एक विषम संख्या बरोबर आहे ना, ही विषम आहे आणि ही पण विषम आहे. म्हणून आपण आता कितवा रूल तिसरा वापरला आपण, तिसरा. तर तिसऱ्या नियमानुसार या दोघांची काय करायची तुम्हाला, बेरीज करायची. 61 आणि 33, तर ही किती येणार आहे 94. तर हे 94 काय आलं, तर ह्या पहिल्या ओळीची किंमत आली आणि जी की x आहे, म्हणून x बरोबर आपल्याला किती मिळालं 94 मिळालं. आता काय करायचं, ही x ची किंमत दुसऱ्या ओळीमध्ये 94 ठेवून द्या आणि उत्तर काढा. बघा स्टारचा अर्थ p q पेक्षा मोठाही नाही व q पेक्षा लहानही नाही. मोठाही नाही लहानही नाही म्हणल्यानंतर p = q घ्या. स्टारचा अर्थ जो आहे तर तो बरोबर आहे. @चा अर्थ p q पेक्षा मोठा नाही व त्याच्या एवढाही नाही, म्हणजे लहान आहे, p < q म्हणा. ओके, डॉलरचा अर्थ काय आहे, p q पेक्षा मोठा नाही म्हणजे बरोबर बी असू शकतो आणि लहान असू शकतो, म्हणजे p < q म्हणा. आणि आपल्या हॅशचा काय अर्थ आहे की p q पेक्षा लहान नाही व q एवढाही नाही, म्हणजे p q, म्हणजे p ची किंमत q पेक्षा मोठी आहे. आता इथं तुम्हाला विधानं देतात आणि जनरली विधानावरून काय करायचं, त्याचा अर्थ घ्या काढून आणि कोणते निष्कर्ष बरोबर आहेत आणि कोणते चुकीचे आहेत ते शोधायचे आहेत तुम्हाला बरोबर. आता बघा विधानं, h*m आहे, म्हणून बघा विधानावरून घेतोय मी, विधानावरून h स्टार काय आहे, h आणि स्टार दोघांमध्ये, h आणि m मध्ये काय आहे, स्टार आहे. तर इथं h*m आहे, स्टारचा अर्थ बरोबर आहे, म्हणजे h बरोबर आहे m आणि t मध्ये @ आहे, m आणि t चा अर्थ लेस दॅन, m इज लेस दॅन. इथं तुम्हाला t घ्यायचं आहे, एकत्र घ्यायचं विधान सगळं. $k आहे, तर इथं t डॉलरचा अर्थ इक्वल लेस और इक्वल्स टू, म्हणजे इथं तुम्हाला k, म्हणजे t हा बरोबर आहे किंवा लहान आहे k पेक्षा. तर हे सरळ विधान झालं. आणि आता ह्या विधानाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक ठराविक किंमत घ्या. चला, मी जर h बरोबर जर 5 घेतलं ना, तर m ची किंमत पण त्याच्या एवढीच घेणार, म्हणजे 5च घेणार आहे. आता m पेक्षा t मोठा आहे, म्हणजे t ची किंमत किती असेल 6, आणि k जो आहे ना इक्वल और त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे हे बरोबर आहे ना. याचा अर्थ काय होतो की k ची किंमत t एवढीच, म्हणजे 6 असू शकते किंवा t पेक्षा मोठी असू शकतो k, म्हणजे त्यानं 7, 8, 9 असं काही पण असू शकतो. ओके, मग यावरून तुम्हाला कळते की सगळ्यात मोठा होण्याला k असू शकते, त्याच्याहून लहान t आहे, आणि नक्कीच t आणि k दोघंही h आणि m पेक्षा काय आहेत, मोठे आहेत. आता आपल्याला निष्कर्ष काय दिलेत बघा, निष्कर्ष. तर या निष्कर्षापैकी आपल्याला योग्य निष्कर्ष निवडायचा आहे बरोबर. तर आता निष्कर्ष बघा, पहिलं k#m आहे बरोबर. आता k#m याचा अर्थ काय हो, k हॅश म्हणजे काय सांगितलं आपण, ग्रेटर दॅन, k मोठा आहे m पेक्षा. बघा बरं, k ची किंमत किती आहे 6 आणि m ची किंमत किती आहे तर 5. याचा अर्थ काय, k काय आहे m पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे निष्कर्ष माझं बरोबर आहे पहिलं. दुसरं t#m, आता मला सांगा t पण ह्या मोठा आहे m पेक्षा असं म्हणते त्याने. मग बघा बरं, t ची किंमत या m पेक्षा मोठी आली का, t ची किंमत आपण 6 घेतली आणि m ची किंमत 5 आहे, 5 पेक्षा 6 मोठा आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं h@k, आता चा अर्थ काय दिला आपल्याला, लेस दॅन, म्हणजे h हा पेक्षा k मोठा आहे, लहान आहे h आणि k मोठा आहे, मग h पेक्षा k मोठा आहे का बघा बरं. k ची किंमत तर 6, 7, 8 काही असू शकते आणि हा h ची तर फक्त 5च आहे, याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे तिन्ही निष्कर्ष आपले इथं बरोबर आहेत. मग आता बघा, हे जर आपण पर्याय जर बघितले तर लक्षात येईल तुमच्या, पर्याय क्रमांक 4 निष्कर्ष 1, 2 आणि 3 सर्वच बरोबर आहेत.
तर 96वा प्रश्न, दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेलं समीकरण बरोबर येईल असा योग्य पर्याय निवडा. इथं पहिला पर्याय उत्तर आहे, म्हणजे एक एक घेऊन बघायचं, म्हणजे गुणिलेच्या जागी अधिक आणि अधिकच्या जागी गुणिले घेऊन बघा. तर इथं मी जर पहिला पर्याय घेतला 2 गुणिले 3 अधिक 6 वजा 12 भागिले 4 बरोबर 17 येते का हे चेक करायचे. तर मला आता ह्या गुणिलेच्या जागी अधिक घ्यायचं आहे आणि अधिकच्या जागी काय घ्यायचं, गुणिले घ्यायचं आहे. मग आता बघा 2 अधिक 3 होईल, इथं अधिकच्या जागी गुणिले घ्या 6 वजा आणि काही बदलायचं नाही, तसंच भागिले पण तसंच ठेवा. बघा उत्तर 17चे येते का. तर डावीकडून उजवीकडे जाताना आधी गुणाकार आलाय आणि तर इकडं पुढं भागाकार आलाय, करून घ्या लगेच. 2 अधिक 6 अंतरिक 18 हे वजा 4 न 12ला भाग द्या, 4 त्रिकम 12 3 आलं बरोबर. त्याच्यानंतर आता पुढं ह्या दोघांची बेरीज करा. 2 आणि 18 किती झाले 20 वजा 3 म्हणजे उत्तर 17 आणि बरोबर आहे 17. म्हणजे मी जर गुणिलेच्या जागी अधिक घेतलं आणि अधिकच्या जागी गुणिले घेतलं म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे आहे ना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न हा पण अतिशय सोपा असा प्रश्न आहे. 97वा, वेगवेगळ्या नियमांचा अवलंब करणाऱ्या 4 अक्षर मालिका दिलेल्या आहेत. हे मालिका दिलेले 2 C आणि काय D 4 मालिका दिलेले आहेत. खालील एक पद दिलं आहे, ते पद ज्या मालिकाचं आहे ती मालिका शोधा. तर इथं MN असं पद हे कंटिन्यू पुढे आपण शोधत गेल्यावर कुठल्या मालिकेचं येते. तर यासाठी तुमच्या समोर वर्णमाला असणं गरजेचं आहे. तर बघा ही वर्णमाला अशी लिहा बरं का. आपल्याला पद जे आहे MN शोधायचं आहे, MN. तर बघा, तर ही वर्णमाला जर आपण लक्षात घेतली तर नक्कीच तुम्हाला उत्तर पण येणारच आहे. आपल्याला काय पाहिजे, पद M आणि N हे पद कुण्या पदाचं आहे, म्हणजे कोणत्या मालिकेचं आहे. तर हे D मालिकेचं हे पद आहे. कसं आहे ते बघू. AYB, आता इथं बघा हा A, त्याच्यानंतर हे Y आणि B, म्हणजे कसं घ्यायचं, A पासून Y कडे यायचं आणि त्याच्या Y च्या वरचा B घेतला AYB. त्याच्यानंतर BWC बघा काय BXC येते, BC च्या खालचा X आणि पुन्हा C, पुन्हा CWD. असं जर करत गेलं, C घेतल्यानंतर त्याच्या X नाही घ्यायचा, WD घ्यायचा. ओके, असं जर इथं M पशी आलो तो M हा N न घेता Mच घेणार ना आपण. M बघा इकडं N न घेता इथं M घेणार आणि वरचा N घेणार, M आणि N येणार आहे. म्हणजे हे चौथ्या क्रमिकेचं पद काय असणार आहे, इथं N असणार आहे. तर 98वा प्रश्न, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 17, 30, 47 इथं येणारी संख्या आणि इथं 93. आता इथं 17 वरून हा 30 बघा. मी जर या 17 मध्ये 13 मिळवलं तर 30 येतं. 30 मध्ये आता बघा किती मिळवल्यानंतर 17 मिळवल्यानंतर 47 येणार. काय मिळवलं तर 13 आणि 4 17 झालं. मी आता 17 मध्ये काय करतो, 13 आणि 4 17 झालं, तर 17 आणि 4 नक्कीच इथं मला 21 मिळवावं लागेल. 47 आणि 21 जर केलं तर बघा काय येतं हे, तर हे 68 आलं पाहिजे. आणि 68 मध्ये मी आता 21 आणि 4 किती मिळवायचे आहेत, मला 25 मिळवायचे आहेत. 68 आणि 25 नक्कीच 93, म्हणून माझा उत्तराचा पर्याय क्रमांक 2 68 हे उत्तर असणार आहे. तर हा बघा 99वा प्रश्न, सांकेतिक भाषावरचा प्रश्न अतिशय सोपा आहे. याक लेडी म्हणजे स्काय इज ब्ल्यू, मॉक्सेले म्हणजे ब्लड इज रेड, मॉक पीडी म्हणजे स्काय अँड ब्लड. तर ब्लडचा साठी कोड काय, तर अशा प्रश्नात काय करायचं, हे एकाखाली एक असल्यावर जरा बरं पडतं म्हणून मी एकाखाली एक लिहिलेलं आहे. तर इथं बघा ह्या दोघ शब्दामध्ये ह्या कोडमध्ये काय कॉमन आहे बघा. तर इथं ले आहे आणि इथंही ले आहे, म्हणजे लेचा कोड नक्कीच काय असणार आहे, इज असणार आहे. ओके, आता ह्या दोघांमध्ये बघा इथं मॉक आहे. ओके, तर वेगवेगळं साईन घ्यायचं, गोल केले तर आता मी रेषा ओढली खाली, मॉक आहे. तर मॉकसाठी नक्कीच इथं काय असणार आहे, ब्लड असणार आहे. आणि आपल्याला काय विचारले, ब्लडचाच कोड विचारला बरं का. तर ब्लडसाठी काय कोड येईल, तर ब्लडचा जो कोड आहे तर हा मॉक असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. अतिशय सिंपल आहे. अजून पुढे सोडायचं म्हणलं काय करायचं, पहिल्या आणि शेवटच्या मध्ये काय कॉमन आहे बघा. हे बघा इथं D आहे असं, आणि बघा इथं पण D आहे बरोबर. मग D आहे म्हणल्यानंतर ह्या दोघांमध्ये कोडमध्ये काय आहे, हे बघा स्काय, आणि बघा इथं पण काय आहे स्काय. मग याचा अर्थ काय झाला, याकचा कोड ब्ल्यू मिळते बरोबर, लेचा कोड इज आला आणि डीचा कोड स्काय आला. सगळं डिफॉल्ट होते आणि याचं उत्तर शोधायचं असतं. असंच आप नेक्स्ट प्रश्न पण याच पद्धतीचा आहे. तर या प्रश्नपत्रिकेमधील हा शेवटचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत पिकडापा म्हणजे व्हेअर आर यू, DANAJA म्हणजे यू मे कम, नाकासा म्हणजे ही मे गो. तर या सांकेतिक भाषेत कम साठी कोणता संकेत येईल, कमचा कोड शोधायचे. ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा, पहिल्या आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये DA.
इथंही डी ए, इथंही डी ए, मग इथे या दोघांमध्ये वर्ड कोणता कॉमन आहे, तर इथं यू आहे आणि इथं सुद्धा काय आहे, यू आहे. ओके. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये जर बघितलं तर एन ए आहे. एन एसाठी काय आलेलं आहे, एम ए वाय मे आलेला आहे. आणि पहिल्या आणि शेवटच्यामध्ये जर बघितलं तर काही गरज नाही बघण्याची. आता तुम्हाला काय बघायचे, जा. तर कम यासाठी कोणता संकेत राहते, तर इथं जर बघितलं यू साठी डा गेला, मे साठी ना गेला, तर कम साठी नक्कीच हा जा येणार आहे. म्हणून कमचा कोड जो आहे तर हा जा कोड असणार आहे, जा. ओके. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने आपण सर्वच 15 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सोडवून पाहिलेले आहेत. ओके. धन्यवाद.